नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून मार्च महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये काल जमा करण्यास सुरुवात झाली होती. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील तब्बल 25% लोकांना अद्याप सुद्धा मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीत. आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक पोल टाकला होता आणि त्या पोलचा आपण संख्येचा जर विचार केला तर 1000 लोकांच्या मागे 250 ते 300 लोकांना पैसे आलेले नाहीत. म्हणजे 25% लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत नाहीत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याविषयी संपूर्ण माहिती सांगतोय की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील आणि का जमा झालेले नाहीत. तुम्हाला एक सर्वांना ठाऊक की राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून 12 तारीख ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी दिली होती. म्हणजे 13 तारीख दिली होती. म्हणजे 12 तारखेपर्यंत सर्व्हरवरती काम असणार, 13 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. परंतु 13 तारखेला सुद्धा पैसे जमा न होता 14 तारखेपासून हे पैसे जमा झाले. नोटीस पुन्हा अपडेट करण्यात आली. याचं कारण एकच होतं की आधार सर्व्हरचा प्रॉब्लेम होता. बाकीचं कोणत्याही अडचण नव्हती. लक्षात ठेवा, या आधार सर्व्हरमुळे एक दिवस पैसे तुमचे लेट गेले. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही सांगतो की आता ज्या 25% लोकांना पैसे आलेले नाहीत त्यांचे सुद्धा पैसे उद्या सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये वितरित होणार. काळजी करायचं कारण नाहीये. फक्त आणि फक्त डीबीटी सर्व्हर, आधार सर्व्हरचा प्रॉब्लेम. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आधार बेसवरती पैसे तुमच्या खात्यामध्ये येतात आणि आधार सर्व्हरचा प्रॉब्लेम जर असेल तर एकदा काही प्रशासनाच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात झाली आणि ज्या लाभार्थ्यांच्या आधारचा प्रॉब्लेम असेल, थोडासा आधारचा प्रॉब्लेम त्यांचा प्रॉब्लेम नाही, सर्व्हरचा जर प्रॉब्लेम असेल तर ते पैसे त्यांच्याकडे ट्रान्सफर न होता रिटर्न येतात. मग त्यांना रिक्वेस्ट करावी लागते. त्यामुळे ज्या लोकांचे पैसे आलेले नाहीत त्यांना सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी हे पैसे जमा होतील. त्यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की ज्या लोकांना मागच्या महिन्यामध्ये 2500 रुपये जमा झाले होते, या महिन्यामध्ये त्यांना 1500 रुपये जमा झालेत. त्यांनी मात्र तहसील कार्यालयामध्ये जाऊन हा जो प्रकार आहे हा सविस्तर त्यांना सांगायचे, लेखी निवेदन किंवा लेखी पत्र करायचे आणि त्याची माहिती मागवायची का हा नेमका प्रकार काय आहे, त्यांच्या ऑन बोर्ड सिस्टमवरती आत्ता काय माहिती अपडेट आहे ही व्यवस्थित समजून घ्यायची आहे. बाकीचा ज्या लोकांचे पैसे आलेले नाही त्यांचे पैसे येतील, काळजी करायचं कारण नाही. सकाळपासून खूप लाभार्थ्यांचे प्रश्न होते किंवा अडचणी होत्या की सर आम्हाला पैसे काय येत नाही, या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये बाकीच्यांना पैसे आलेत, आम्हाला पैसे आलेले नाहीत. याचं कारण काय आहे? तर एकंदरीत हे जे कारण आहे हे कारण तुम्हाला सांगायचं होतं. काळजी करू नका, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. अजिबात टेन्शन घेऊ नका. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी जर पैसे आले नाहीत मग मात्र तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करावी लागणार. पण फक्त आणि फक्त आधार सर्व्हर, डीबीटी सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे हे पैसे थांबलेले आहेत. बाकी कोणत्याही प्रकारची वेगळी काही अडचण नाही आहे. आणि ज्यांचा 2500 आणि 1500 हा जो विषय आहे, हा जो गोंधळ आहे, त्यांनी प्रत्यक्ष तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.